जादूची पेन्सिल. एका छोट्याशा गावात कासिम नावाचा एक हुशार आणि कल्पक मुलगा राहत होता. त्याला चित्र काढायला खूप आवडायचं, पण त्याच्याकडे ना वही होती, ना रंग, ना पेन्सिल. तो टोकदार दगड, काड्या किंवा बोटांनीच मऊ जमिनीवर चित्र काढत बसायचा. गावातील लोक त्याची चित्र पाहून थक्क व्हायचे, पण कासिमच्या मनात मात्र एकच खंत असायची. माझ्याकडे जर एक छानशी पेन्सिल असती तर मी किती सुंदर चित्र काढली असती. एके दिवशी तो नदीकाठी बसून चित्र काढत असताना त्याला एक म्हातारा भेटला. त्याचे केस पांढरे शुभ्र, डोळे शांत आणि चेहऱ्यावर एक गूढ हसू होतं. तो म्हणाला, "काय रे बाळा, इतका मन लावून काय काढतोयस?" कासिम म्हणाला, "मला चित्र काढायला खूप आवडतं, पण माझ्याकडे पेन्सिल नाही." म्हाताऱ्याने आपल्या झोळीतून एक साधीशी पेन्सिल काढली आणि कासिमच्या हातात दिली. "ही साधी पेन्सिल नाही, पण लक्षात ठेव, या पेन्सिलीने काढलेली चित्र फक्त गरिबांना मदत करण्यासाठीच वापरायची." कासिम काही विचारण्याआधीच तो म्हातारा तिथून गायब झाला. कासिमने उत्सुकतेने जमिनीवर कोंबडीचं चित्र काढलं, आणि काय आश्चर्य! चित्र पूर्ण होताच तिथे खरीखुरी कोंबडी उभी राहिली. मग त्याने मांजराचं चित्र काढलं. त्याचं पण खरंच मांजर झालं. अरे, ही तर जादूची पेन्सिल दिसते. मग कासिमने एक झेंडूच्या फुलाचं चित्र काढलं. तेही खरंच फूल झालं. मग त्याने वही, भोवरा, सदरा, फुलं अशी निरनिराळी चित्र काढली. ती सगळीच्या सगळी खरी झाली. गावात बातमी पसरली. गरीब लोक कासिमकडे येऊ लागले. कोणाला भाकर हवी होती, कोणाला कपडे, तर कोणाला औषधासाठी पैसे. कासिम मनापासून त्यांच्यासाठी चित्र काढत असे. गावात आनंद आणि समाधान पसरलं. लवकरच ही बातमी राजापर्यंत पोहोचली. राजा फार लोभी होता. त्याने सैनिकांना आज्ञा केली, "त्या मुलाला दरबारात आणा." दरबारात राजा म्हणाला, "माझ्यासाठी सोन्याच्या नाण्यांनी गच्च भरलेलं मोठं झाड काढ." कासिम शांतपणे म्हणाला, "महाराज, आपल्याकडे आधीच खूप संपत्ती आहे. ही पेन्सिल मी फक्त गरिबांसाठी वापरतो." राजाला याचा फारच राग आला. त्याने नोकरांना आज्ञा केली, "याला तुरुंगात टाका." तुरुंगात अंधार होता, पण कासिम निराश झाला नाही. त्याने जादूची पेन्सिल काढली आणि एक किल्लीचं चित्र काढलं. क्षणात ती खरी किल्ली झाली. त्याने कुलूप उघडलं आणि शांतपणे तुरुंगातून बाहेर पडला. त्याने राजवाड्याच्या भिंतीवर मोठ्या अक्षरांत लिहिलं, "लोभ वाईट असतो, जादू ही फक्त चांगुलपणासाठी असते." राजाला आपली चूक उमगली. त्याने गरिबांना मदत करायला सुरुवात केली. आणि कासिम, तो गावोगाव फिरून गरजूंना मदत करत राहिला. तात्पर्य: शक्ती आणि कला ही स्वार्थासाठी नाही, तर इतरांच्या भल्यासाठी वापरली तरच त्यांची खरी किंमत असते.